सैराट चित्रपटातून प्रसिद्ध झालेला अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरातील डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलनं पुढाकार घेतलाय। ब्रेन हॅमरेज झाल्यानं अरबाज शेख याच्या वडिलांवर उपचार सुरू आहेत। आर्थिक अडचणींमुळे त्यानं सोशल मीडियावर मदतीचं आवाहन केलं होतं। या व्हिडिओची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना अरबाज शेख यांची भेट घेऊन मदत करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार चिवटे यांनी सोलापुरात जाऊन अरबाज आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसंच उपचाराबाबत माहिती घेतली। त्यानंतर मंगेश चिवटे यांनी एसपी न्यूरोसर्जन्सचे डॉक्टर अश्विन वळसंकर यांच्याशी चर्चा केली। डॉक्टर वळसंकर यांनी अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी आवश्यक ती वैद्यकीय मदत करण्याचं आश्वासन दिले। या मदतीमुळे शेख कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय। काल अचानक हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये आले आणि मला या बातमीची काही माहिती सुद्धा नव्हती। आल्या मी नातेवाईकांशी बोललो, त्यांना समजावून सांगितलं आणि योग्य ट्रीटमेंट चालू केली। तर त्यांना जी कंडिशन आहे ती आपण काही याच्याबद्दल डिस्कस करायला नको, पण चिवटे सरांनी सुद्धा लगेच तत्पर त्यांची माहिती घेतली। त्यांनी मला कॉल केला आणि रुग्णाबद्दलच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काय अडचण आहे हे समजावून सांगितलं। सो हे केल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही यांना पूर्ण अनकंडिशनली जी काही मेडिकल मदत लागेल आणि त्यांची जी ट्रीटमेंट व्हायची आहे या दृष्टीने आम्ही योग्य मदत सगळी करू। आज चिवटे सर स्वतः इथं हजर होते, त्यांच्याशी माझी एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशननी आणि मी स्वतः निर्णय घेतलाय की त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि वेगवेगळ्या संस्थांना आम्ही आवाहन केलंय की त्यांना काहीतरी निधी मिळावा ज्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीला मदत होईल। आणि मी त्यांना माझी हीच विषय आहे की ते लवकरात लवकर याच्यातून बरे व्हावे आणि सुखरूप घरी जावे। 100% म्हणजे त्याच्यात काही शंकाच नाही। मला त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही आणि माझ्याकडनं जे काही माझं मेडिकल अंडरस्टँडिंग आहे या दृष्टीने जे काही बेस्ट त्यांच्यासाठी पॉसिबल आहे हे मी त्यांच्यासाठी करणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयातील 52 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही कोणताही लेखी आदेश नसताना सेवा करून घेतली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। तसंच ESIC भविष्य निर्वाह निधी आणि मातृत्व रजेच्या लाभापासूनही वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे। थकीत वेतनामुळे वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झाल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। कंत्राटानुसार मंजूर वेतन आणि प्रत्यक्ष खात्यात जमा होणाऱ्या रकमेतील तफावतही त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे। दरम्यान रुग्णालय प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य असल्याचं सांगत कंत्राट मुदतवाढीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती दिली। लेखी आदेश मिळाल्यानंतर सर्व थकीत वेतन एक रकमी अदा करण्यात येईल असा दावा प्रशासनानं केलाय। मी डॉक्टर संजय वाळके, बालतज्ञ वर्ग 1, जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ। या रुग्णालयामध्ये आपल्याकडे कुशल अंतर्गत आउटसोर्सिंगच्या 4 संस्थेच्या मार्फत एकूण 52 कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यांच्या आदेशाची मुदत हे 31 मार्च 2026 रोजी समाप्त झालेली आहे आणि ह्या मुदत समाप्त होण्याच्या 3 महिनेपूर्वीच आधीच आपण जानेवारी 2026 मध्ये त्या पदांना मुदतवाढ देण्याविषयीचा प्रस्ताव माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांच्या मार्फत माननीय उपसंचालक कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता विविध नमुन्यामध्ये आणि उपसंचालक कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून हा प्रस्ताव संचालक ऑफिस मुंबई येथे फायनल निर्णयासाठी अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि तेथील निर्णय आतापर्यंत प्रास्ताविक आहे। निर्णय अजूनपर्यंत आलेला नाही त्याच्यावरती, त्यामुळे 1 एप्रिलपासूनचे पुढचे पेमेंट वेतन अद्यापर्यंत त्यांचं झालेलं नाही आहे। परंतु कालच झालेल्या विषयीमध्ये माननीय आयुक्त आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विषयीमध्ये असे संकेत दिलेले आहेत की ह्या एजन्सीमार्फत ह्या सेवा 30 सप्टेंबर 2026 पर्यंत या सेवेला या एजन्सीला मुदतवाढ देण्याचे संकेत दिलेले आहेत आणि आत्ता सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे अर्ज सादर केला की आम्ही सोमवारपासून सर्व कर्मचारी मिळून काम बंद आंदोलन करतोय। तर आत्ताही माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सरांचं माननीय पालकमंत्री महोदयांसोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी ॲडिशनल कमिशनर यांच्याशी बोलणं सोमवारी करून याविषयी तात्काळ निर्णय घेण्यात येईल असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आणि यामुळे आपण सर्व कर्मचाऱ्यांनी विनंती केलेली आहे की पूर्ण प्रशासन त्यांच्या अडचणीसाठी
त्यांचे पुढील मुदतवाढीचे आदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या स्तरावरून पूर्ण प्रयत्न सुरू आहे आणि ते आदेश लवकरच येतील तोपर्यंत त्यांना आपण काम सुरू ठेवण्याविषयी विनंती केलेली आहे आणि आदेश प्राप्त होताच त्यांचं जे काही प्रलंबित ते वेतन आहे ते एकत्रितरित्या त्यांना देण्यात येईल एजन्सीच्या मार्फत. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील 2 आरोपी कपिल दहिया आणि संजय कुमार शर्मा यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं दोघांनाही 22 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 जणांना अटक करण्यात आले. तपास सुरू आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले कपिल दहिया आणि संजय कुमार शर्मा यांना भिवंडी इथल्या न्यायाधीश PM कोळसे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं दोन्ही आरोपींना 22 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावले. आतापर्यंत एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी 8 जणांना यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.